नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। विटा पोलीस ठाणे हद्दीतील माहुली गावातून दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी रात्री 11 ते दिनांक 27 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 8:30 दरम्यान होंडा कंपनीची युनिकॉर्न मोटरसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याप्रकरणी विटा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 580/2025 BNS कलम 303/2 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याच्या तपासात प्रभारी पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकानं कारवाई करत खानापूर रोडवरील शिलंगाण मैदान परिसरातून 2 संशयितांना ताब्यात घेतलं। चौकशीत त्यांनी माहुली येथील चोरीची कबुली दिली। सुशांत उत्तम सोनवणे वय 25 व शुभम किसन भिसे वय 19 राहणार मायनी तालुका खटाव अशी अटक केलेल्यांची नावे असून त्यांच्याकडून आणखी 3 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत। एकूण 4 चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत। नमस्कार। सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय संदीप घुगे सर, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बाराकर मॅडम, विटा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील सर या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विटा पोलीस हद्दीमधील चोरीस गेलेल्या मोटरसायकलबाबत कसून तपास करून सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत दिलेल्या सूचनेप्रमाणे काल रोजी विटा पोलीस हद्दीमध्ये नाकाबंदी आणि कोम्बिंग ऑपरेशनचे आयोजन करण्यात आलेले होते। सदर कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान विटा पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार हे गस्त करीत असताना त्यांना शिलंगण मैदान खानापूर रोड विटा या ठिकाणी 2 इसम विना नंबर प्लेटच्या मोटरसायकल घेऊन उभे असल्याबाबतची माहिती मिळाली। सदर अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार सदर ठिकाणी जाऊन त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता प्रथमदर्शनी त्यांनी उलवाउलची उत्तरे दिली, पण त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता सदरची मोटरसायकल ही माऊली तालुका खानापूर येथून चोरी केलेल्याबाबतची त्यांनी कबूल दिली। सदरबाबत खात्री केली असता सदर मोटरसायकलबाबत विटा पोलीस स्टेशनला गुन्हा क्रमांक 580/25 हा गुन्हा दाखल असून सदर आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडं सखोल चौकशी केली असता त्यांनी आणखी 3 मोटरसायकल चोरल्याबाबतची कबूल दिली। सदरच्या मोटरसायकल हस्तगत करण्यात आलेल्या आहेत। सदर आरोपींच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येतात का याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत। जय हिंद।